हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते आणि सगळ्यांना शुभ सकाळ. तर रोनी शाळेत गेलाय आणि बाकीचं सगळं आवरून झालंय. पूजा वगैरे झाली, सगळं करून झालंय आणि आता स्वयंपाक काय करायचा याच विचारात मी होते. नेहमीचंच असतं स्वयंपाक काय करायचा, काय करायचा. तर पास्ता बनवला होता. आज रोनीतला टिफिनला मी पास्ता बनवून दिलेला होता. तर जो शिल्लक होता ना, तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतला होता आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली होती. आणि इथे ना मी धूप लावलेली आहे, ही बघा. मी नाही, मिस्टरांनी लावली होती. त्यांनी पूजा केली होती. तर त्यांनी धूप लावली होती आणि पूर्ण घरात धूप लावल्यानंतर एवढा धूर होतो ना, पूर्ण घरात धूर होतो. तर मी कालच्या दिवशी भाजी आणायला गेले होते. तुम्ही कालचा व्लॉग बघितलाच असेल. तर मी मैत्रिणीबरोबर भाजी आणायला गेले होते आणि छान तिकडनं येताना पाणीपुरी वगैरे पण खाल्ली होती. बरेच दिवस झाले, म्हणजे ब्रेसेस लावले त्या दिवसापासून मी पाणीपुरी खाल्लेलीच नव्हती आणि असं बरंच वाटायचं की जावं खायला, पण दातांना त्रास होईल ब्रेसेसमध्ये, डॉक्टरांनी सांगितलं होतं की खायची नाही असं. पण तरी असं की नाही, एक तरी ट्राय करूया, बघूया काय होतंय, आणि असं म्हणून गेले. तिच्याच प्लेटमध्ये मी घेतली आणि खाल्ली. काही झालं नाही, निवांत खाल्ले. एवढे फक्त जरा बाईट करायला प्रॉब्लेम होतो, पण काही नाही. मी व्यवस्थित वगैरे खाल्ली आणि भाजी वगैरे घेऊन घरी आली. मग भाजी अशी फारशी काही घेतली नव्हती, कारण मला आज म्हणजे त्या दिवशी मी जेव्हा भाजी घ्यायला गेली तर अशा विचारात की दुसऱ्या दिवशी फक्त सकाळीच एक वेळचा स्वयंपाक राहील, कारण संध्याकाळी जायचं होतं बड्डेला आणि परवा लगेच एकादशी, असं म्हणून मी काय भाज्या घेतल्या नाही. जसं लागतं तसं मी आणत असते. भाजी जवळपासच मिळते म्हणून मग मी जास्त भाजी काही आणत नाही. मोठ्या मार्केटला गेली तरच मी भाजीपाला जास्त आणत असते. असो. तर वांगे आणले होते आणि रताळे आणले होते. एकादशी आहे म्हणून रताळे पण घेऊन आली होती आणि बटाटे लागतात तर बटाटे पण घेऊन आली होती. आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले वांगे वगैरे, सगळं व्यवस्थित रचून ठेवून दिलं. आणि धूप लावली होती ना आज सकाळी, तर पूर्ण घरात धूपचा धूर झालेला होता. पूर्ण तिघं रूमच. आणि मी फक्त हॉलचा जो मेन डोअर ओपन असतो जेव्हा पूजा वगैरे करते ना, तेव्हा तो तेवढा डोअर ओपन असतो, पण बाकी सगळं लावून घेते. कारण हॉलचा डोअर ओपन केला तर मला किचनचा आणि हॉलमधल्या बाल्कनीचा डोअर हा लावून ठेवावा लागतो, कारण हवा खूप असते. आणि सगळं बंद असलं ना तर मग घरात पूर्ण धूर होते. आणि मी पहिल्यांदा लावली होती तेव्हा खूप ट्राय केला होता धूप लावायला, खूप ट्राय केला होता. बऱ्याच वेळ लावल्यानंतर केव्हा तरी ती लागली होती. नंतर मग दुसऱ्या दिवसापासून मी व्यवस्थित लावली. पण मिस्टरांनी पण आहे ना, आज त्यांनी पूजा वगैरे केली होती आणि आज ते धूप लावत होते. तर जवळ-जवळ त्यांनी 2-3 वेळा ती धूप लावली. ती काय लागेच ना. आतलं पेटायचं, पण आजूबाजूला जी धूपचं वाटी असते ना, ती काही लागायचीच नाही. मग शेवटी त्यांनी काय केलं, खालच्या बाजूनं धूप पेटवली आणि खालच्या बाजूनं लावून मग ती ठेवली. तर ती व्यवस्थित पेटली. तर मग मी त्यांना म्हटलं, "लागली का?" मग त्यांनी सांगितलं, की "नाही, मी आज खालून लावली." म्हटलं, "खालून कशी लावली?" "नाही, व्यवस्थित लागली आहे बघ." असो. तर हळू-हळू, हळू-हळू लावा, सवय होता होईल. आता मला झाली आहे, मी लावते व्यवस्थित. कसं लावण्याची पण ती एक टेक्निक असते. असो. तर स्वयंपाक काय करायचा करता-करता असं मसाल्याची भाजी केली. आज होता शनिवार, तर म्हटलं चला मसाल्याची भाजीच करूया. मग मसाल्याची भाजी केली आणि पोळ्या करून घेत होते. आणि पोळ्या करता ना 2 पोळ्या केल्या मी आणि तिसरी पोळी अजिबात शेकली जात नव्हती. म्हटलं हिला काय झालं, गॅसवर फुल केलेला आहे आणि पोळी का नाही शेकली जाते? तर जोपर्यंत माझी पाटावरची पोळी तयार होते ना तोपर्यंत म्हणजे तव्यावर शेकली जाते ना तोपर्यंत पाटावरची तयार असते आणि पोळी तयार झाली तरी तव्यावरची पोळी काय शेकली जात नव्हती. आणि नंतर बघितलं तर गॅस संपलेला होता. मी म्हटलं आता झालंच. आणि मिस्टर पण घरी नव्हते. ते पण बाहेर गेलेले होते. तर म्हटलं आता काय, मला चेंज करावं लागणार. मग ते
बंद केलं. मग नंतर ना मला असं वाटलं, की हा गॅस कदाचित मागं बारीक चालू होता, तर त्यामुळे कमी झाला असेल असं मला वाटलं. म्हणून मग मी परत बाजूचा गॅस पेटवून बघितला, तर मग तो काही लागला नाही. म्हटलं मग गॅसच संपलाय आणि लगेच मग चेंज करायला घेतलं. आणि माझ्याकडे एक एक्स्ट्रा आहेत म्हणजे 2 सिलेंडर आहेत, तर त्यामुळे काही प्रॉब्लेम वगैरे होत नाही. संपला तर दुसरा लगेच लावता येतो. पण माझं असं आहे ना, की दुसरं जे सिलेंडर आहे ना, ते इथे बाथरूममध्ये ठेवलंय. तर ते याच्यासाठी मी गॅस गीझर लावलेला आहे. माझा फार आधीपासून गॅस गीझर होता, तर मग तोच मी बाथरूममध्ये लावलेला आहे. एक गॅस गीझरला लावलेला आहे आणि एक आपल्या रोजच्या वापरायला सिलेंडर लावलेलं आहे. तर मग असं फारसं गरज पडत नाही मला गॅस गिझरला, कारण सोलर असल्याकारणाने ना रोजच्या रोज गरम पाणी येतं, तर काही प्रॉब्लेम नसतो. पण पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो, तर त्यामुळे मग मी तिथं ठेवलंय. ऊन वगैरे पडलं नाही तर मग प्रॉब्लेम होतो. म्हणून मग ती जी दुसरी हंडी असते ती एक गॅस गिझरला असते आणि एक गॅसला लावलेली असते. तर भरलेली होती म्हणून काही प्रॉब्लेम नाही. मग मी लगेच तिला इथं चेंज करून घेतली. आणि मी लावल्यानंतर ना 2-3 वेळा एक चेक करून बघते, की प्रॉपर लागली आहे का नाही. लावता येते, बऱ्याचदा मीच लावत असते. पण कसं ना सिलेंडर आहे म्हणून जरा काळजी घेतलेली बरी. तर मी 2-3 वेळा चेक केली आणि लावल्यानंतर ना 15-20 मिनिटं मी तिला बाहेरच ठेवते. लगेच आतमध्ये ठेवत नाही, किचन ओट्याखाली ठेवत नाही. अ, बाहेर असते तोपर्यंत आपल्याला चेकही करता येतं, की प्रॉपर वगैरे लागलंय का नाही लागलंय. म्हणून मग मी तिला बाहेरच ठेवते आणि सगळ्या पोळ्या करून घेईल आणि ओके असलं, की वास वगैरे येणार नाही, प्रॉपर आहे, तर मग त्याला आतमध्ये ठेवेल. तर सिलेंडर वगैरे लावून झालं होतं आणि लगेच हँड वॉश करून घेतले, कारण की जो गॅस सिलेंडर असतो तो बऱ्यापैकी खराबच असतो आणि बाथरूममध्ये होता, तर मग तो पण त्याच्यावर पण घाण असते. म्हणून मग मी आधी सिलेंडर चेंज केल्या-केल्या हात धुवून घेतला आणि ज्या बाकीच्या पोळ्या होत्या, 2च पोळ्या झाल्या होत्या आणि तिसऱ्या पोळीलाच गॅस संपला होता. असो. तर हँड करून लगेच पोळ्यांना सुरुवात केली होती. आणि शनिवार होता आज, तर आज रोनीची शाळा होती आणि तो शाळेत गेलेला होता. कारण पहिला आणि जो तिसरा शनिवार असतो त्याची शाळा असते. बाकी दुसरा आणि चौथा जो असतो तेव्हाच त्याला सुट्टी असते. तर त्यामुळे आज सकाळी छान असा पास्ता वगैरे करून दिला होता. खरं तर तो ना मला आदल्या दिवशीच सांगत होता, की मला पास्ता बनवून दे असं. पण मी त्याला म्हटलं, "मी आता वगैरे काही बनवून देणार नाही." नेहमी असा प्रश्न असतो टिफिनला काय द्यायचं? मग म्हटलं, "तुला आता देण्यापेक्षा" आणि भाजी-पोळी होती तयार, तर मग पास्ता बनवला असता तर ती भाजी-पोळी त्याने खाल्ली नसती आणि सकाळी सँडविच दिलेलं होतं. तर त्याला म्हटलं, "आता भाजी-पोळी खा, सकाळी सँडविच खाल्लंय, तुला उद्या दुसऱ्या दिवशी मी पास्ता बनवून देते." म्हणून मग मला आज त्याला पास्ता बनवूनच द्यावा लागला. असो. तर सगळ्या पोळ्या करून झाल्या होत्या आणि लगेच मग सिलेंडर ओके होतं, म्हणजे वास वगैरे असा काही येत नव्हता. म्हणून मग मी लगेच त्याला मध्ये ठेवलं आणि जी ट्रॉली होती ती ठेवून दिली. मी जेवण वगैरे झालंय, आवरलं मी घरातलं आणि आता वाजले 1:30 वाजलेत आणि मी बाहेर चालली आहे. कारण आज आहे बड्डे. सोसायटीमध्ये रोनिकची फ्रेंड आहे छोटी, तर तिचा बड्डे आहे. तर मग बड्डेला जायचं म्हणून गिफ्ट घ्यायला चालली आहे. तर आता माझी मैत्रीण पण आहे, तर तिच्यासोबत जाते आणि बघू काय मिळतंय गिफ्ट. मुलींना गिफ्ट द्यायला ऑप्शन असतात, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही आहे. बघू. आता जाते आणि बघते की काय घेता येईल बड्डेसाठी. एक गिफ्ट आम्ही ऑनलाईन मागवलं आहे तिच्यासाठी. आम्ही तिच्यासाठी एक किचन सेट मागवला आहे छोटावाला आणि अजून एक द्यायचं आहे. कारण मिळून सगळे घेणार आहेत, तर मग क्वांटिटी जी आहे ती आहे. तर त्यामुळे एक ते गिफ्ट आणि एक अजून एक गिफ्ट घ्यायचं आहे, तर ते घ्यायला आता मी जाते बाहेर. चला. मुलचंदला आलेली आहे. असं ठरवलं की ड्रेस घेऊया, कारण एकतर टॉईज म्हणून असं घेतलं गेलं होतं किचन सेट आणि ते ड्रेस पण एक आहे. ड्रेस वगैरे घेऊया म्हणून मग इथं ड्रेस घेण्यासाठी आलो होतो. आणि आम्ही बघितले 2-3 बघितले. त्यातला हा जो रेनबो कलर आहे, ब्लू आणि हे पिंक कलर, दोनच तो बघितले. आम्हाला आवडला तो होता, पहिले तर तोच आवडला आम्ही होता, तर फायनल आता केलेला. या दोघांपैकी
नाही ओके हां एक फोटो काढ. ड्रेस घेऊन झालाय, ड्रेस फायनल केला, आम्ही घेतला गेला आणि मोजून अर्धा ताससुद्धा लागला नाही आम्हाला आणि लगेच आमची शॉपिंगमध्ये ड्रेस वगैरे घेऊन झाला. आणि येता येता रस्त्यातनं मग उद्या एकादशी आहे म्हणून मग केळी पण घेतली. मैत्रिणीलाही ती फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते तर मग तिने पण फ्रूट्स घेतले आणि मग मी केळी घेतली. तर त्यानंतर ना मी घरी आल्यावर झोपले. माहीत नाही बाहेर गेल्यानंतर जर घरी आलं ना तर झोप येते अचानक. तर मी घरी आल्या ना जस्ट बेडवर पडले आणि लगेच मला झोप लागली. मग मी अर्धा 1 तास झोप काढली, छान झोपले आणि झोपेतनं उठल्या कारण 6:30चा टायमिंग होता आणि म्हटलं ॲटलीस्ट 6:30 नाही पण 6:45 पर्यंत तरी रेडी झालं पाहिजे असं म्हणून उठले, पटकन तयारी वगैरे केली. मी आधी सगळी संपूर्ण माझी तयारी करून घेतली आणि मग रोनीची तयारी केली. तर रोनीची तयारी करताना त्याची पॅन्ट जी आहे ती त्याला जरा सैल होत होती. आधी माहीत नाही, तो आता कदाचित बारीक झालाय की काय हाईट वाढली त्यामुळं असं होतंय माहीत नाही. त्याला ना हाईटला पॅन्ट फार अशी छोटी होते आणि कमरेमध्ये एवढी सैल होती की ती अजिबात बसत नाही. तर त्याला असं झालंय की हाईटमध्ये जर पॅन्ट घेतली तर कमरेत ती अजिबात बसत नाही. खूप सैल होते, गळून पडते. बेल्ट लावला तरी ती प्रॉपर बसत नाही कारण जास्त मोठी असते आणि कमरेत फिटिंग वगैरे व्यवस्थित घेतलं तर ती लॉंगमध्ये फार छोटी होते. असा सगळा प्रॉब्लेम होतो. म्हणून मग इथं बेल्ट वगैरे त्याला कमरेला लावून घ्यावा लागतो आणि इथं तयारी झाली होती. तो जवळ मी तयारीला सुरुवात केली त्याचं तेव्हापासून लागलं होतं की माझी पण तयारी कर, माझी पण तयारी कर. तुझ्या मैत्रिणीचा बर्थडे का? माझ्या फ्रेंडचा बर्थडे. तू का एवढी तयार होते? मला तयार कर. असं सगळं त्याचं सुरू होतं. म्हणून मग मी कपडे वगैरे घातले, बाकी तयारी केली आणि पहिले त्याला तयार करून दिलं की बाबा तू तयार हो आणि बैस. आणि मुलींचं कसं असतं ना, मुलींना जेव्हा पण आपण ड्रेस वगैरे घ्यायला जातो ना, खूप छान-छान ड्रेस मिळतात. खूप असे छान ड्रेस असतात किंवा मुलींना देण्यासाठी ऑप्शन असतात गिफ्ट वगैरे घ्यायला. त्यांना आपण बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्या देऊ शकतो. पण मुलांचा बर्थडे असला ना, की एवढा प्रॉब्लेम असतो, की नेमकं देणार काय? कारण जर मोठा मुलगा असला तर तो गाडी वगैरे खेळत नाही म्हणून गाडी वगैरे देऊ शकत नाही. मुलींचं कसं आहे, मुली कितीही कशाही म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या झाल्या तरी त्यांना भांडे आवडतातच आवडतात, त्या खेळतात. तर मुलांना फार प्रॉब्लेम येतो आणि ड्रेस पण त्यांच्याकडे ऑप्शन नसतात बऱ्यापैकी ड्रेसचे. तर ते पण एक प्रॉब्लेम होतो, की मुलांना गिफ्ट वगैरे काय द्यायचं. असो, तर इथे रोनीची वगैरे तयारी झाली होती. त्याला तयार करून दिलं होतं आणि मी पण रेडी झाली होती बऱ्यापैकी आणि जो मी ड्रेस घातलाय ना, तो मी Flipkartवरनं मागवला होता आणि खूप छान ड्रेस आहे. मला खूप आवडला तो. मी एक 15-20 दिवसापूर्वीच तो ऑनलाईन मागवला होता. तर अप्रतिम ड्रेस आहे. म्हणजे मला आवडला तो आणि अंगावर एकदम परफेक्ट वगैरे बसला होता आणि त्याला खालून अस्तर वगैरे असल्याने खूप छान होता. असो, तर रोनीची पण तयारी झाली आहे, माझी पण तयारी झालेली आहे. रेडी झाली आहे आणि मी आज आहे ना हेअर कॉम केलेले नाही आहेत, असेच ठेवलेत. माझे ऑलरेडी कर्ली केस आहेत आणि म्हटलं आज कर्ली आहे तर कर्लीच ठेवू, विंचरायचं वगैरे काही नाही. तर आता बड्डेला जाते. 6:30 झाले आणि टायमिंग 6:30चाच दिला बड्डेचा. खरं तर वेळ तसं काही होत नाही पण असो, माझं आणि रोनीची तयारी झाली आहे. आता जाते. बड्डे सोसायटीत नाही आहे, त्यांनी घरी नाही ठेवला आहे, बँक्वेट हॉल आहे तिथे ठेवला आहे बड्डे. तर तिथं जायचं आहे. चला. आता निघालो आहे बड्डेला जायला. वाजलेत 7. 6:30 पासून तयारी करून बसलो होतो, मग बाकीच्यांचं काही आवरलं नव्हतं. आता आवरले, आता निघाली आहे.
बड्डे झालाय आता छान असं दाबून जेवण करून घेतो. तर बड्डे झालाय आता निघालो आम्ही. जेवण वगैरे झालं. छान मज्जा वगैरे आली बड्डेला. असं एकत्र जमलं की छान वाटतं. असो तर आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.